नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण इथे पौष्टिक चविष्ट पालक पराठे पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि एक जुडी पालक बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतले आहे. हिरवी मिरची आणि पालक मिक्सरमध्ये एकत्र आपण इथे वाटून घेणार आहोत आणि अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मिक्सर चालू करायचा आहे. तर इथे छान असं पालक आपली वाटून झाली आहे. तर एक मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर इथे अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि 1 चम्मच मीठ घेतलं आहे. तुम्हाला हवे तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. चवीपुरतं हळद म्हणजे अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला म्हणजे तुम्हाला किती हवे तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. लाल तिखट 1 चम्मच घेतला आहे. तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे व्यवस्थित 1 चमच्याच्या मदतीने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पीठ पूर्णपणे. तर इथे पीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे. परत थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे कारण गव्हाचं पीठ खूप चिकट असतं. त्यानंतर 2 चम्मच इथे तेल घेतलं आहे आणि परत याच पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याला जेवढं पीठ लागले ते या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि पीठ मळायला या पद्धतीने सुरुवात करायची आहे. तर इथे पूर्णपणे आपलं पीठ मळून झालं आहे छान असं. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजून 1 चम्मच तेल घेऊ शकता. तर इथे मस्त पीठ मळून झालं आहे 5 मिनटामध्ये. तर आपण इथे आता लगेच पराठे लाटायला घेऊया. तर इथे गॅस पेटवायचा आहे आणि एक तवा ठेवायचा आहे. तवा गरम होईपर्यंत आपण तर इथे मीडियम साईजचा असा मी गोळा तयार करून घेतला आहे आणि थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि सुकं पीठ एकदाच लावायचं आहे आणि या पद्धतीने लाटायला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला सुकं पीठ नसेल लावायचं तर तुम्ही तेलही लावून या पद्धतीने लाटू शकता. तर इथे पराठा छान असा तयार झाला आहे आणि तवाही गरम झाला आहे. तर या पद्धतीने तेल सोडायचं आहे तव्यावरती. त्यानंतर तव्यावरती या पद्धतीने पराठा टाकायचा आहे. 1-2 मिनिटांनी परत पराठा पलटी करायचा आहे आणि परत तेल या पद्धतीने सोडायचं आहे आणि पूर्ण पराठ्याला या पद्धतीने तेल लावायचं आहे पूर्णपणे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साजूक तूप पण घेऊ शकता किंवा अमूल बटर पण घेऊ शकता. तर इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून झालं आहे आणि पराठा छान असा खरपूस भाजून झाला आहे. तर मस्त असा पराठा इथे तयार झाला आहे. तर याच पद्धतीने आपण दुसराही पराठा बनवायचा आहे. इथे मी हा पराठा साईजने छोटा आणि एकदम पातळ बनवला आहे. तर दोन्ही पराठे छान असे तयार झाले आहेत. तर याच पद्धतीने बाकी सर्व पराठे आपण इथे बनवणार आहोत. ज्या मुलांना पालक आवडत नसेल तेही मुलं हे पराठे एकदम आवडीने खातील आणि हे पराठे एकदम पौष्टिक आणि खूप चविष्ट लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.